जेव्हा बघितलं की आयर्नमॅन टायटलसाठी आता मला रनिंग येतं, सायकलिंग येतं, आता स्विमिंग येत नाही. मग मी पहिल्यांदा स्विमिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि हा आयर्नमॅन हे जे टायटल आहे वयाच्या 46व्या वर्षी मी ते पूर्ण केलं. पॉज आला की कुठेतरी आपल्याला पॉज घ्यायचा आहे. तो मेनोपॉज इज नॉट द पॉज. मला असं वाटतं की एक सेकंड इनिंग ऑफ द लाईफ असतं ते प्रत्येक. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत डॉक्टर मनीष आहेत, ज्या नाशिकच्या आहेत आणि त्यांनी एक अफलातून कामगिरी केली आहे जी आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. निश्चितच मॅम, प्रेक्षकांना खूप आवडेल की तुम्ही काय ही कामगिरी केली आहे त्याबद्दल. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा रोंदळ. मैत्रिणींनो, मी नऊवारी साडी परिधान करून आणि पूर्ण अलंकार घालून टाटा मुंबई मॅरेथॉन जानेवारी महिन्यामध्ये 42 किलोमीटर पूर्ण केली. आणि माझं हेच महिलांना सांगणं आहे की ती फिट असली तर कुटुंब फिट असतो. कधी कधी काय वाटतं की फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे एक विशिष्ट पेहराव घातला पाहिजे तरच आपण करू शकतो, तर असं काही नाही आहे. आणि हे आज इथे सई मॅडमने एक योगा सेशन नऊवारी साडीची थीम दिली होती आणि त्यामध्ये आज योगा सेशन कंडक्ट केलं. खरं तर हा खूप छान इनिशिएटिव्ह आहे. याच्यातनं सुद्धा एक चांगला मेसेज आपण महिलांपर्यंत जातो की तिने स्वतःसाठी काळजी घेतली पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आणि ती फिट असली तर कुटुंब फिट असतं आणि कुटुंब फिट असलं तर आपला देश फिट राहील. आणि आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, त्याचा पण अभिमान बाळगला पाहिजे. विशेष म्हणजे मला हे नमूद करावंसं वाटतं की योगाची सुरुवात जी आहे ती आपल्या उत्तर भारतातनं झाली. आणि आज आपल्या देशाला आपण ज्यावेळेस प्रेझेंट करतो आणि आज आंतरराष्ट्रीय लेवलवरती हा योग दिन साजरा केला जातो. आणि अशा प्रकारे आपली संस्कृती आणि परंपरा जपून आपण जेव्हा साजरा करतो त्याचा एक विशेष अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो. धन्यवाद. निश्चितच मॅम, धन्यवाद म्हणण्यापूर्वी अजून एक मला आवडेल विचारायला, म्हणजे आज तर योग दिवस आहे म्हणून आपण योगाबद्दल बोलतोय, पण तसं पाहायला गेलं तर कुठल्याच महिलेला तुम्ही ज्या वयात सायकलिंग करून आलाय, ते पण पारंपरिक वेशभूषेत, हे जमणं खरं तर मंडळी कठीणच आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, ज्यावेळी सायकलिंग केला त्यावेळी काय वय होतं आणि किती किलोमीटर केलं, तर वयाचं आणि त्याचं matching? खरं तर माझा जो फिटनेस आहे वयाच्या 38व्या वर्षी चालू झाला. आणि मला असं वाटतं की हे खूप लेट झालं की त्यावेळेस मी एक स्वतः डॉक्टर, आपण लोकांना ॲडवाईस करतो की 40शी नंतर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, पण आपण का काढत नाही असं स्वतःला प्रश्न केला. आणि तिथून सुरुवात जी सायकलिंगवरनं झाली. नंतर बघितलं की यार आपल्यापेक्षा वयाने मोठे ते मॅरेथॉन करता, मग मी मॅरेथॉनकडे धावली. त्यानंतर मी जेव्हा बघितलं की आयर्नमॅन टायटलसाठी आता मला रनिंग येतं, सायकलिंग येतं, आता स्विमिंग येत नाही. मग मी पहिल्यांदा स्विमिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि हा आयर्नमॅन हे जे टायटल आहे वयाच्या 46व्या वर्षी मी ते पूर्ण केलं. त्याच्यामध्ये 2 किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग असतं, लगेचच 90 किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर 21 किलोमीटर रनिंग. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण निर्धारित वेळेत करायच्या असतात. मला हेच सांगायचं आहे की आपण म्हटलं की मेनोपॉज आला की कुठेतरी आपल्याला पॉज घ्यायचा आहे. तो मेनोपॉज इज नॉट द पॉज. मला असं वाटतं की एक सेकंड इनिंग ऑफ द लाईफ असतं ते प्रत्येक महिलेने यासाठी पुढे यावं, स्वतःसाठी वेळ द्यावा. कारण त्यावेळेस आपल्या हार्मोनचे बदल होत असतात. त्याच्यामध्ये आपण स्वतःला, कुटुंबाला, सर्वांनीच त्यांनी एकत्रित मिळून काम करायचं असतं आणि तिने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. कारण ती फिट असली तरच कुटुंब फिट असतं. निश्चितच मॅम, आपण बघतोय की हे सगळं बोलत असताना तुम्ही नमूद केलं की मेनोपॉज नंतर खरं तर महिलांना खूप अडचणी येतात, म्हणजे घाम सुटणे म्हणा किंवा गरमी होणे, या सगळ्या गोष्टी, आणि मुळात उत्साह निघून जातो. पण या वयात सुद्धा तुम्ही हा उत्साह जंपलात. 38व्या वर्षी तुम्हाला वाटतंय की मी हे सगळं करावं, पण यासाठी कोणी इन्स्पिरेशन ठरलं का? त्यासाठी खरं तर इन्स्पिरेशन म्हणजे माझं ओन फिटनेस. कारण तुम्ही ज्यावेळेस एखादी लाँग डिस्टन्स करता, कोणतीही गोष्ट, म्हणजे जे मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्हाला असं वाटतं की यार 90 किलोमीटर काय, 200 किलोमीटर सायकलिंग काय, 42 किलोमीटर धावणं काय. पण जेव्हा तुम्ही लाँग डिस्टन्स करता ना, स्वतःशी एकरूप होता, तुम्ही मनाने स्वतःशी जुडले जाता आणि यू टॉक विथ युअर सेल्फ. म्हणजे माय इन्स्पिरेशन इज माय सेल्फ. कारण आपण जेव्हा म्हणतो की नुसताच फिजिकल फिटनेस नाही, त्याबरोबर मेंटल फिटनेससुद्धा हवा असतो. आणि योगाने काय होतं की लवचिकता वाढते, तुम्ही एकाग्र होता. ज्यावेळेस तुम्ही श्वासाशी तुम्ही समरूप होता त्यावेळेस तुम्ही स्वतःशी एकरूप होत असतात. त्याच्यामुळे योग अभ्याससुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने जीवनामध्ये दिस शुड बी अ पार्ट ऑफ लाईफ. तुम्ही कोणत्याही एखाद्या जर्नीमध्ये असाल त्यावेळेसही तुम्ही मेडिटेशन करू शकता. काही नाही, तुम्हाला फक्त एका ठिकाणी तुम्हाला मन तुमचं एकाग्र करायचं आहे, बाकी काही नाही आहे. हा सगळा माइंड गेम असतो. निश्चितच मॅम, हा माइंड गेम मला वाटते आता इतर महिला सुद्धा खेळतील. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात.
मित्र हो आणि मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून डॉक्टर मनीषा यांच्यासारख्या अनेक महिला या वयात सुद्धा याच पद्धतीने उत्साहाने तयार होतील. थँक्यू सो Yes, मच. आपलं महानगर.